प्रयागराजमध्ये जगातील सर्वात मोठा धार्मिक महोत्सव अशी ओळख असणाऱ्या महाकुंभ मेळ्याला सुरुवात झाली आहे. हा महाकुंभ मेळावा अनेक अर्थाने खास आहे, कारण यावेळी तब्बल 144 वर्षानंतर ग्रहांचा दुर्लभ योग बनत आहे, ज्यामुळे शुभ प्रभाव पडणार आहे. तो शुभ योग काय आहे आणि महाकुंभ 2025 का खास आहे, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. कुंभमेळा सनातन धर्मातील सर्वात मोठा आणि पवित्र धार्मिक उत्सवांपैकी एक आहे. हा केवळ धार्मिक आयोजन नसून खगोलशास्त्रीय घटनांशी निगडित एक चिरंतन परंपरा आहे. संस्कृत शब्द कुंभ याचा अर्थ घडा आहे. पौराणिक कथेत म्हटल्याप्रमाणे देवता आणि असुरांनी समुद्र मंथन केलं, तेव्हा धन्वंतरी अमृताने भरलेला घडा घेऊन प्रगट झाले. असुरांच्या हातात अमृत जाऊ नये म्हणून इंद्राचा मुलगा जयंत हा घडा घेऊन पळाला. त्याला आणि घड्याला वाचवण्यासाठी सूर्य, त्याचा पुत्र शनी, बृहस्पती म्हणजेच गुरु आणि चंद्र यांनी त्याला साथ दिली. जयंत अमृत घेऊन पळत असताना हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक त्र्यंबकेश्वर या 4 ठिकाणी अमृत सांडलं. जयंत 12 दिवस पळत होता आणि देवतांचा 1 दिवस म्हणजे मानवांच्या 12 वर्षासारखं मानलं जाते. त्यामुळे कुंभमेळा सूर्य, चंद्र आणि गुरु यांच्या सापेक्ष स्थितीनुसार दर 12 वर्षांनी या ठिकाणी साजरा केला जातो. कुंभमेळ्याच्या 12 वर्षाच्या अंतराचा आणखी एक कारण म्हणजे गुरु ग्रहाला सूर्याभोवती एक परिभ्रमण पूर्ण करण्यासाठी 12 वर्ष लागतात. जेव्हा गुरु कुंभ राशीमध्ये, सूर्य मेष राशीमध्ये आणि चंद्र धनु राशीमध्ये असतो, तेव्हा कुंभमेळा हरिद्वार येथे आयोजित होतो. जेव्हा गुरु वृषभ राशीमध्ये असतो आणि सूर्य व चंद्र मकर राशीमध्ये, तेव्हा कुंभमेळा प्रयागराज येथे होतो. जेव्हा गुरु सिंह राशीमध्ये असतो आणि सूर्य व चंद्र कर्क राशीमध्ये असतात, तेव्हा कुंभमेळा नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होतो. म्हणून त्याला सिंहस्थ कुंभ असेही म्हणतात. महाकुंभातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे शाही स्नान. नागा साधू, संन्यासी आणि अखाड्यांचे सदस्य भव्य मिरवणुकीसह संगमावर येतात. हत्ती, घोडा, उंट, रथ यांच्या साथीने राजसी थाटामधील ही मिरवणूक पाहण्यासाठी मंत्रमुग्ध करणारी असते. अमृत स्नान, ज्याला शाही स्नान देखील म्हटलं जातं, हे या धार्मिक उत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. नागा साधूंना त्यांच्या निष्ठेमुळे प्रथम स्नानाचा मान मिळतो. प्राचीन काळापासून राजे महाराजे आपल्या साधू संतांसह भव्य जुलूस काढून स्नानासाठी संगमावर येत असत. त्या परंपरेला पुढे चालना देत अमृत स्नानची संकल्पना उदयास आली. या स्नानाचे महत्त्व खगोलीय घटनांशी जोडले आहे. सूर्य आणि गुरु ग्रहाच्या विशिष्ट स्थितीनुसार ठरलेल्या तारखांना त्रिवेणी संगमात स्नान केल्यास आत्म्याचे शुद्धीकरण, पापांचा प्रायश्चित आणि मोक्ष प्राप्ती होते अशी श्रद्धा आहे. यामध्ये 4 प्रकार आहेत: कुंभ, अर्धकुंभ, पूर्णकुंभ आणि महाकुंभ.
अर्धकुंभ प्रत्येक 6 वर्षांनी प्रयागराज आणि हरिद्वार येथे भरतो, तर पूर्ण कुंभ 12 वर्षांनी प्रयागराजमध्ये आयोजित केला जातो. महाकुंभ हे दुर्मिळ आयोजन आहे, जे 12 पूर्ण कुंभानंतर म्हणजेच 144 वर्षांनी एकदाच होते. आणि यंदा प्रयागराजमध्ये होणारा हा महाकुंभ सुद्धा 144 वर्षानंतर आलेला आहे. त्यामुळे या महाकुंभाची वैशिष्ट्य अजून वाढली आहे. आमची ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी बघत रहा नवराष्ट्र.